हेलो स्टूडेंट, वेलकम बैक। स्टूडेंट हम लर्न कर रहे हैं 9th का साइंस, उसमें से फर्स्ट चैप्टर लॉज ऑफ मोशन। स्टूडेंट लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला आज लर्न करायचे ते म्हणजे यूनिफॉर्म एंड नॉन यूनिफॉर्म लीनियर मोशन के बारे में। स्टूडेंट आता आपण लर्न करणार यूनिफॉर्म एंड नॉन यूनिफॉर्म लीनियर मोशन। ओके स्टूडेंट, या ठिकाणी हा एक मुलगा आहे, हा दुसरा मुलगा आहे आणि स्टूडेंट या ठिकाणी स्टूडेंट मुलगी आहे। त्यांचे जे नाव आहेत स्टूडेंट तो आहे अमर, स्टूडेंट हे आहे एंथनी आणि स्टूडेंट हा जो आहे स्टूडेंट तो म्हणजे आहे अकबर। ओके, अमर, एंथनी एंड अकबर आर द थ्री फ्रेंड्स। स्टूडेंट हे फ्रेंड्स काय करतात तर हे फ्रेंड्स ट्रॅव्हल इन अ डिफरंट कार, ट्रॅव्हलिंग करतात स्टूडेंट डिफरंट कारने। प्रत्येकाला स्टूडेंट स्वतःची वेगळी कार आहे। तर स्टूडेंट ही अमरची कार आहे, स्टूडेंट ही एंथनीची कार आहे आणि स्टूडेंट ही वाली जी कार आहे स्टूडेंट ती आहे अकबरची कार। तिघही जण आपल्या स्वतःच्या कार घेतात आणि स्टूडेंट ट्रॅव्हल करतात। स्टूडेंट ते ट्रॅव्हल करत असल्यामुळे काही डिस्टन्स कव्हर्ड करतात, सो डिस्टन्स कव्हर्ड बाय देम, ते काही डिस्टन्स कव्हर करतात कारण तिघही कारने ट्रॅव्हल करतात। त्यामुळे साहजिक आहे ट्रॅव्हलिंग जर आपण कारने करत आहोत तर अंतरावर जाणारच आहेत ना, का कारमध्ये फक्त बसणार आहेत नाही ना। ओके, ट्रॅव्हलिंग करत आहेत, राईट। आता पहा स्टूडेंट की हे ट्रॅव्हलिंग केलेलं आहे। जो फर्स्ट कॉलम तुम्ही पाहताय स्टूडेंट त्या ठिकाणी आहे टाइम इन द क्लॉक, फर्स्ट कॉलम स्टूडेंट, राईट। सेकंड कॉलम आहे स्टूडेंट डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर, अमरने स्टूडेंट डिस्टन्स कव्हर्ड केला आहे ते आहे किलोमीटर मध्ये। स्टूडेंट थर्ड कॉलम आहे तो आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन अ किलोमीटर आणि स्टूडेंट फोर्थ कॉलम आहे तो म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय एंथनी इन अ किलोमीटर। व्हेरी गुड स्टूडेंट। जे ओके, आता आपण स्टूडेंट एक काम करू, क्वेश्चन बघू। आपल्याला यावरती काय दिलं, टेबलवरती क्वेश्चन दिला। स्टूडेंट या क्वेश्चनचा आन्सर आपण टेबलच्या आधारे देण्याचा प्रयत्न करू, राईट। स्टूडेंट व्हॉट इज क्वेश्चन, व्हॉट इज द टाइम इंटरवल, सी हियर स्टूडेंट, what is the time interval between the noting of distances made by Amar, Akbar and Anthony। स्टूडेंट हे जे तिघे जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतात ते ट्रॅव्हलिंग केलेलं डिस्टन्स आपण नोट डाऊन केलेलं आहे। किती टाइम इंटरवल नंतर स्टूडेंट आपण ते टायमिंग जे टाइम आहे ते नोट डाऊन केलंय। तर स्टूडेंट बघा त्या ठिकाणी फर्स्ट कॉलम मध्ये 5 वाजल्यापासून तर 5:30 वाजल्यापर्यंत म्हणजे अर्धा तास, राईट। अर्ध्या तासानंतर आपण परत टाइम नोट केलाय। स्टूडेंट 5:30 पासून तर परत 6 पर्यंत आपण टाइम नोट केलाय, बघा ना स्टूडेंट तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर 6 पासून 6:30 पर्यंत परत आपण टायमिंग काउंट केलाय। 6:30 पासून 7 पर्यंत परत आपण टाइम काउंट केलाय आणि त्या टाइम मध्ये आपल्याला दिसत आहे बघा 7 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्टूडेंट आपल्याला पुढे डिस्टन्स दिसतंय। अमरने 80 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलाय, त्याचबरोबर अकबरने 70 किलोमीटर स्टूडेंट डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि एंथनीने 56 डिस्टन्स एवढं कव्हर केलेलं आहे किलोमीटर। स्टूडेंट एक बघा 56 एंथनीने केलेलं आहे, मुलगी आहे एंथनी स्टूडेंट जरा दम्मानी गाडी चालवत आहे, राईट। ओके, त्यानंतर स्टूडेंट 7 to 7:30 म्हणजे 7 ते 7:30 परत स्टूडेंट अर्धा तास आहे। परत अर्ध्या तासानंतर टायमिंग म्हणजे टाइम काउंट केला आणि त्यामध्ये अमर किती डिस्टन्सने कव्हर केलं, अकबरने किती डिस्टन्स कव्हर केलं, एंथनीने किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्या टेबलमध्ये दिलेलं आहे, राईट। आणि स्टूडेंट परत 7:30 to 8 वाजता स्टूडेंट अमरने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, अकबरने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि स्टूडेंट एंथनीने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते टेबलमध्ये दिले। बघा स्टूडेंट 8 वाजता बरोबर अमरने पहिल्या कॉलममध्ये बघा लास्टला 120 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलंय, अकबरने 120 केलंय आणि स्टूडेंट एंथनीने स्टूडेंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर किती 84 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलंय 8 वाजता। ओके, पण स्टूडेंट हे जे काही आहे आपण अर्ध्या तासानंतर आपण नोटिंग डाऊन केलंय, म्हणजे हा तर क्वेश्चन आहे की आपण अमरने, अकबरने, एंथनीने जे काही डिस्टन्स कव्हर केलंय ते आपण किती टाइम इंटरवलमध्ये स्टूडेंट नोटिंग केलंय। तर स्टूडेंट 5 ते 5:30 म्हणजे अर्धा तास, 5:30 ते 6 म्हणजे परत अर्धा तास, राईट। परत स्टूडेंट 6 ते 6:30,
6:30 ते 7, 7 ते 7:30 आणि 7:30 ते 8. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासानंतर स्टुडंट आपण टाइम इंटरवल नंतर काय केलंय तर डिस्टन्स काउंट केलेत, नोटिंग केलेत अमरचे, अकबरचे आणि अँथनीचे. म्हणजे याचा आन्सर आहे स्टुडंट 30 मिनिट्स. 30 मिनिट टाइम इंटरवल नंतर आपण जे डिस्टन्स कव्हर केलेले ते काय केलेत नोट डाऊन केलेले. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता स्टुडंट याच चार्टवरती आपल्याला पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे या ठिकाणी. हु हॅज कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. इक्वल टाइम इंटरवल स्टुडंट कोण आहे की ज्याने इक्वल डिस्टन्स कव्हर केलंय इक्वल टाइम मध्ये. आता एक बघा, टाइम इंटरवल तर स्टुडंट प्रत्येक ठिकाणी सेम आहे. 5 ते 5:30, 5:30 ते 6, 6 ते 6:30, 6:30 ते 7, 7 ते 7:30, 7:30 ते 8. स्टुडंट टाइम इंटरवल प्रत्येक ठिकाणी कसा आहे तर सेम आहे. तर आता त्या इक्वल टाइम इंटरवलमध्ये कोणी स्टुडंट इक्वल डिस्टन्स कव्हर केले ते आपण बघूयात. ओके, पहा स्टुडंट. आता अमरचा डिस्टन्स बघा. अमर सुरुवातीला निघताना तो 0 किलोमीटरवरती होता. 0 पासून 20 किलोमीटरवरती गेला स्टुडंट अमर. पहिल्या अर्ध्या तासामध्ये अमरने कव्हर केलेलं डिस्टन्स 20 किलोमीटर. बघा 0 ते 20. त्यानंतर स्टुडंट 20 ते 40, 20 ते 40 म्हणजे परत स्टुडंट 20 किलोमीटर गेला पुढच्या अर्ध्या तासामध्ये. परत स्टुडंट 40 to 60, परत पुढच्या अर्ध्या तासामध्ये स्टुडंट 40 to 60 म्हणजे 20 किलोमीटर गेला. म्हणजे इक्वल टाइम इक्वल किलोमीटर्स इक्वल डिस्टन्स. ओके, परत स्टुडंट 60 to 80 म्हणजे परत 20, परत स्टुडंट 80 to 100 म्हणजे परत पुढच्या अर्ध्या तासामध्ये परत 20, परत 100 to 20 मध्ये म्हणजे परत पुढच्या अर्ध्या तासामध्ये परत 20. म्हणजे इक्वल टाइम इक्वल डिस्टन्स कोणी कव्हर केलंय अमरने. समजून गेलं. अजून कोण आहे स्टुडंट तर स्टुडंट अँथनीकडे या. 0 to 14 समजून गेलं. 0 to 14 म्हणजे पहिला अर्धा तास आहे त्यामध्ये 0 to 14 म्हणजे 14 किलोमीटर. ओके, 14 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केले स्टुडंट अँथनीने. राईट. आता पुढे बघा, पुढच्या अर्ध्या तासामध्ये 14 to 28. राईट, म्हणजे 14 to 28 म्हणजे परत 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं अँथनीने. आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये स्टुडंट परत 28 to 42 म्हणजे परत स्टुडंट 14, परत 42 to 56 म्हणजे परत 14, परत स्टुडंट 56 to 70 परत 14. म्हणजे प्रत्येक पुढच्या अर्ध्या तासामध्ये अँथनी ही 14 किलोमीटर म्हणजे 14 किलोमीटर स्टुडंट डिस्टन्स कव्हर करते. राईट. आणि लास्टच्या हाफ आवरमध्ये सुद्धा 70 to 84 म्हणजे 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते आहे. समजून गेलं सगळ्यांना. ओके, म्हणजे स्टुडंट नेमकं काय आता की या ठिकाणी दोघं जण आहेत अमर आणि अँथनी. हे नेमकं काय करतात स्टुडंट तर इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतात. ओके, नाव स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट आर ऑल डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल द सेम. पहा स्टुडंट, आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल आर द सेम. आता स्टुडंट असं विचारलंय आपल्याला, अकबरने जे काही स्टुडंट डिस्टन्स कव्हर केलंय ते डिस्टन्स कव्हर केलेलं स्टुडंट ते सेम आहे का तर स्टुडंट बघूयात आपण. आता पहिला जो अर्धा तास आहे स्टुडंट फर्स्ट हाफ आवर त्यामध्ये तो 0 to 18 किलोमीटर म्हणजे 18 किलोमीटर गेलाय. ओके, आता स्टुडंट दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये स्टुडंट तो 18 to 36 गेलाय. म्हणजे काय स्टुडंट तर 18 to 36 म्हणजे परत 18 गेलाय. स्टुडंट पहिल्या 1 आवरमध्ये हाफ आवरमध्ये तो 18 किलोमीटर जातोय. पण आता तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये बघा, ओके, थर्ड हाफ आवरमध्ये तो 36 to 42 जातोय. आता 36 to 42 म्हणजे स्टुडंट ओनली 6 किलोमीटर झालं. जो स्टुडंट तिसरा हाफ आवर आहे तो तिसऱ्या हाफ आवरमध्ये तो स्टुडंट त्याला कंटाळा आलाय, तो दमाने गाडी चालवतोय. म्हणजे काय स्टुडंट तर तो सेम डिस्टन्स कव्हर नाही करत इक्वल टाइममध्ये. सुरुवातीला 18 किलोमीटर गेला आणि नेक्स्ट हाफ आवरमध्ये फक्त 6 किलोमीटर गेलाय. ओके, परत स्टुडंट 42 to 70. स्टुडंट 42 to 70 जर आपण कन्सिडर केलं ना तर स्टुडंट ते होईल 28. ओके, तर स्टुडंट ते 28 किलोमीटर तो नेक्स्ट हाफ आवरमध्ये जातो. म्हणजे तो काय करतो स्टुडंट की प्रत्येक जो हाफ आवर आहे त्याच्यामध्ये वेगळं डिस्टन्स तो कव्हर करतो.
राईट. म्हणजे याचा आन्सर काय आहे स्टुडंट, तर नो. अकबर जे डिस्टन्स कव्हर करतो सेम इंटरवलमध्ये, तर तो कसं डिस्टन्स कव्हर करतो स्टुडंट, तर तो अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतो. म्हणजे प्रत्येक हाफ आवरमध्ये सेम डिस्टन्स कव्हर करत नाही. ओके. आता स्टुडंट जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की कन्सिडर द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय. ओके, कन्सिडर द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय. स्टुडंट कन्सिडर द डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी. स्टुडंट अकबरने, अमरने, अँथनीने जे डिस्टन्स कव्हर केलंय ना स्टुडंट, ते जे डिस्टन्स आहे इन अ फिक्स्ड टाइम इंटरवलमध्ये जे डिस्टन्स कव्हर केलंय त्या डिस्टन्सवरून आपण व्हॉट कॅन यू से अबाउट स्पीड. तर स्टुडंट त्यांच्या स्पीडबद्दल आपण काय बोलू शकतो. पहा स्टुडंट, अमरने, अकबरने आणि अँथनीने जे डिस्टन्स कव्हर केले स्टुडंट त्या फिक्स टाइम इंटरवलमध्ये, तर त्यावरून स्टुडंट त्या तिघांच्या स्पीडबद्दल तुम्ही काय म्हणणार. तर बघा, तर स्टुडंट अमरच्या कॉलममध्ये बघा, सेकंड कॉलममध्ये 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. म्हणजे प्रत्येक हाफ आवरमध्ये अमर इक्वल डिस्टन्स कव्हर करतो, राईट. आता स्टुडंट अँथनीमध्ये या फोर्थ कॉलममध्ये अँथनी स्टुडंट 0 to 14, 14 to 28, 28 to 42, 42 to 56, 56 to 70, 70 to 84. म्हणजे बरोबर 14चा टेबल आहे स्टुडंट. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 56, 14 70, राईट. म्हणजे स्टुडंट 14चा टेबल आहे. म्हणजे अँथनी सुद्धा फिक्स्ड टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करते. ओके, म्हणजे नेमकं काय, दोघांचे स्पीड सेम आहेत. दोघांचे स्पीड कसे असणार, युनिफॉर्म असणार. म्हणजे स्टुडंट अमर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग विथ युनिफॉर्म स्पीड. दोघांचे स्पीड सेम म्हणजे नेमकं कसं, इक्वल टाइममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतात. ओके, म्हणजे अमरचा स्पीड पण युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे स्टुडंट. त्याने रेस स्टुडंट अशी पकडली ना स्टुडंट, तो रेसला अजिबात हलवत नाहीये. अशी धरली रेस तर कॉन्स्टंटपणे तो स्टुडंट कसा चालू आहे, तीच मोशन त्याची कंटिन्यू आहे. आणि अँथनीचं सुद्धा तसंच आहे स्टुडंट. अँथनीचं सुद्धा तसंच आहे. अँथनीने रेस कॉन्स्टंट धरली स्टुडंट, ती अजिबात मूठ हलवत नाहीये स्टुडंट ही रेसची. तर स्टुडंट तिची मोशन सुद्धा कशी आहे स्टुडंट, कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोघांचा जो काही स्पीड आहे तो कसा आहे स्टुडंट, युनिफॉर्म स्पीड आहे. तर स्टुडंट अकबरचा जो काही स्पीड आहे त्याकडे स्टुडंट आपण नंतर येऊयात, पण सुरुवातीला आपण हे जे काही युनिफॉर्म स्पीड आहे ना ती कन्सेप्ट आपण लर्न करूयात. ओके, आता पहा, आम्हाला लर्न करणार स्टुडंट युनिफॉर्म स्पीड. आता बघून घ्या स्टुडंट, या ठिकाणी युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स, ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल, इन इक्वल टाइम इंटरवल, इट इज सेड टू बी विथ युनिफॉर्म स्पीड. तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीड मध्ये असतो. ओके, एग्जाम्पल के साथ हम समझ लेते हैं. स्टूडेंट सपोज यहाँ पे कार है, या ठिकाणी काय स्टुडंट कार आहे. कार स्टुडंट जो रेड कलरचे जे काही स्टुडंट हे आहेत ना स्टुडंट, हे तुम्हाला दिसतात, हे काय स्टुडंट, तर हे काय स्टुडंट, तर हे पॉइंट्स आहेत. ओके, आपण आता पहा, कार फर्स्ट पॉइंट पासून सेकंड पॉइंट पर्यंत येते. ओके, तर किती डिस्टन्स कव्हर करते, तर स्टुडंट 50 मीटर. किती टाइम लागतो स्टुडंट तेवढं 50 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, तर 2 मिनिट्स लागतात, राईट. आता कार परत स्टुडंट तिथून परत स्टुडंट पुढच्या पॉइंटला येते. किती डिस्टन्स कव्हर करते, तर स्टुडंट ते आहे 50 मीटर. किती टाइम लागतो स्टुडंट त्यासाठी, 2 मिनिट्स. परत स्टुडंट त्या पॉइंट पासून कार पुढे येते इथपर्यंत. किती मीटर डिस्टन्स कव्हर करते, 50 मीटर. म्हणजे बघा, सुरुवातीला 50 मीटर, नंतर 50 मीटर, अजून पण 50 मीटर. टाइम किती स्टुडंट, 2 मिनिट. फिक्स्ड टाइम इंटरवल आहे. आता स्टुडंट हे पहा, इथून सुद्धा पुढे स्टुडंट कार जाते आहे. आता स्टुडंट मी या ठिकाणी काय करू, स्टुडंट कारला काय करतो, धक्का देतो. म्हणजे स्टुडंट कार काय जाणार, पुढे जाणार. ओके, लेट्स नाव स्टुडंट हिअर, तर कारला धक्का दिला स्टुडंट, कार पुढे गेली. कार किती पुढे गेली, ओके कार चालूच आहे, राईट. कार किती पुढे गेली स्टुडंट, तर 50 मीटर. किती टाइम लागला स्टुडंट त्याच्यासाठी, तर स्टुडंट 2 मिनिट्स. म्हणजे स्टुडंट कारला 2 मिनिटं लागले आणि 50 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आता एक बघा स्टुडंट,
की प्रत्येक वेळेस कार 50 मीटर म्हणजे डिस्टन्स कव्हर करते 2 मिनिट्समध्ये. प्रत्येक वेळेस तुम्ही बघा. ओके, 50 मीटर इन 2 मिनिट, 50 मीटर इन 2 मिनिट, 50 मीटर इन 2 मिनिट, म्हणजे इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम, इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. सो मोशन ऑफ द कार इज अ युनिफॉर्म. ओके, सो तो जो काही स्पीड आहे त्या स्पीडला आपण म्हणणार युनिफॉर्म स्पीड. कार कशामध्ये आहे तर युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे. समजून गेलं सगळ्यांना? राईट. नाव स्टुडंट, या ठिकाणी काय इक्वल डिस्टन्स कव्हर करते कार इक्वल टाइम इंटरवल मध्ये, म्हणून आपण म्हणणार स्टुडंट की कारचं जी काही स्पीड आहे ते कसं आहे युनिफॉर्म स्पीड आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला स्टुडंट? राईट. आता स्टुडंट जो राहिलेला स्टुडंट जे आपला हाफ आन्सर आहे ते आपल्याला जायचंय. अमर आणि अँथनी बद्दल आपण स्टुडंट बोललो. आता आपल्याला अकबरकडे जायचंय. ओके, बघा अकबरचा जो काही डिस्टन्स कव्हर करतो स्टुडंट अकबर फिक्स्ड टाइम इंटरवल मध्ये, ते चेक करा स्टुडंट. आता पहा 0 to 18 म्हणजे 18 किलोमीटर, 18 to 36 मध्ये परत 18 किलोमीटर, 36 to 42 म्हणजे 6 किलोमीटर. ओके, म्हणजे बघा सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर गेला, नंतरच्या अर्ध्या तासामध्ये परत 18 किलोमीटर गेला, नंतरच्या अर्ध्या तासामध्ये परत 18 किलोमीटर गेला. ओके, आणि तिसरा जो हा पॉवर आहे ना त्याच्यामध्ये तो फक्त 6 किलोमीटर गेला. पण नंतरचा जो हा पॉवर आहे 42 to 70 त्याच्यामध्ये स्टुडंट तो 28 किलोमीटर जातो. राईट. स्टुडंट परत जो आहे ना 70 to 95 म्हणजे 70 ते 80 90 95 म्हणजे 25 किलोमीटर जातो नंतरच्या हा पॉवरमध्ये 25 किलोमीटर. आणि स्टुडंट लास्टचा जो काही इंटरवल आहे हा पॉवरचा त्यामध्ये तो जातो स्टुडंट किती 25 किलोमीटर. म्हणजे तो काही असे अर्धा तास आहे त्यामध्ये तो 18 किलोमीटर जातो, कधी तो 6 किलोमीटर जातो, कधी तो 28 किलोमीटर जातो, आणि कोणत्या अर्ध्या तासामध्ये कोणत्या तरी अर्ध्या तासामध्ये तो शेवटचा आय थिंक 25 किलोमीटर जातो. म्हणजे तो डिस्टन्स हे अनइक्वल डिस्टन्स फिक्स्ड टाइम इंटरवलमध्ये कव्हर करतो. अनइक्वल म्हणजे प्रत्येक वेळेस सेम डिस्टन्स कव्हर करत नाही. म्हणजे काय स्टुडंट अकबर ट्रॅव्हलिंग नॉन युनिफॉर्म स्पीड. अकबर जो काही ट्रॅव्हल करतो ना त्याचा जो स्पीड आहे तो कसा आहे नॉन युनिफॉर्म आहे. ओके, एक्झाम्पल मध्ये स्टुडंट आपण हे बघूयात. राईट. स्टुडंट नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, त्या ठिकाणी स्टुडंट टायपिंग मिस्टेक आहे. स्टुडंट नॉन युनिफॉर्म आहे तिथं यू स्टुडंट टायपिंग मध्ये स्टुडंट मिस्टेक झाली ते एक लक्षात घ्या. नॉन युनिफॉर्म स्पीड. आता पहा स्टुडंट इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स, ऑब्जेक्ट स्टुडंट काय करतो कव्हर करतो डिस्टन्स, पण कसलं डिस्टन्स अनइक्वल डिस्टन्स. ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. तर आपण तो ज्या काही कारचा स्पीड आहे तो आपण म्हणणार नॉन युनिफॉर्म. अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम, त्यावेळेस आपण म्हणणार जी कार मूव्ह होते ती कोणत्या स्पीडमध्ये मूव्ह होते तर नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, एक्झाम्पल स्टुडंट या ठिकाणी बघा स्टुडंट. आता पहा या ठिकाणी कार आहे. कार पहिल्या पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत येते. किती मीटर येते स्टुडंट 50 मीटर. टाइम किती लागतो स्टुडंट तर 2 मिनिट. परत कार तिथून स्टुडंट पुढे येते, पुढच्या पॉईंट पर्यंत येते. किती मीटर येते स्टुडंट तर ती येते स्टुडंट 60 मीटर. टाइम किती लागतो 2 मिनिट. टाइम फिक्स आहे स्टुडंट, टाइम इंटरवल फिक्स आहे. परत स्टुडंट तिथून ह्या पॉईंट पर्यंत स्टुडंट कार येते. टाइम किती लागतो स्टुडंट त्यासाठी 50 मीटर, सॉरी डिस्टन्स किती कव्हर केलं तर 50 मीटर, आणि टाइम किती लागतो स्टुडंट तर 2 मीटर. आता परत ह्या पॉईंट पासून कार पुढच्या पॉईंटला जाणार आहे स्टुडंट. तर यापासून कार आता पुढे जाणार आहे. बघा मी धक्का देतो गाडीला, गाडी तर जाणारच आहे, मी धक्का दिल्यामुळे नाही जाणार, पण ओके मी धक्का देतो. ओके, कार पुढे गेली. मग स्टुडंट किती मीटर डिस्टन्स कव्हर केलं तर 80 मीटर. किती टाइम लागला 2 मिनिट. आता स्टुडंट जर तुम्ही प्रत्येक वेळेस जर डिस्टन्स बघितलं ना, सुरुवातीचं बघा 50 मीटर इन 2 मिनिट, 60 मीटर इन 2 मिनिट, 50 मीटर इन 2 मिनिट, 80 मीटर इन 2 मिनिट. म्हणजे टाइम इंटरवल सेम आहे पण डिस्टन्स सेम आहे का. कधी 50 मीटर गेली तर कधी 60 तर कधी 80, म्हणजे अनइक्वल डिस्टन्स आहे. राईट. मग बघा स्टुडंट या ठिकाणी अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. बघा अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल जर अशी कार मूव्ह होत असेल तर तो कारचा स्पीड आहे ना तो असणार नॉन युनिफॉर्म स्पीड. तर स्पीड कसा असणार नॉन युनिफॉर्म. राईट.
ओके, तर स्टुडंट हा जो कन्सेप्ट आहे समजलाय का सगळ्यांना? राईट, आपण कन्सेप्ट बघितला स्टुडंट युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड. आपण एक्झाम्पल पण स्टुडंट एकदम मस्तपैकी बघितले. राईट स्टुडंट? ओके, धन्यवाद.